नमस्कार. आज 9 फेब्रुवारी. आजच्या दिवशी देश विदेशात अनेक घडामोडी घडल्या आहेत. चला तर मग घेऊयात त्यातल्या काही ठळक घडामोडींचा धावता आढावा. 9 फेब्रुवारी 2013 रोजी संसद हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरुला दिल्लीच्या तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली. अफजल गुरु हा जैश ए मोहम्मद संघटनेचा दहशतवादी, 2001 सालच्या संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार. 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं. संसदेचं त्या दिवशीचं कामकाज तहकूब झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी हे संसदेतून बाहेर पडले होते. उपराष्ट्रपतींचे सुरक्षा रक्षक ते बाहेर यायची वाट बघत होते. तेव्हा पांढऱ्या रंगाच्या अँबॅसेडर मधले 5 दहशतवादी गेट क्रमांक 12 मधून संसदेच्या संकुलात घुसले आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. या दहशतवाद्यांकडे AK-47 आणि हँड ग्रेनेड बॉम्ब होते, तर संसदेतले सुरक्षा रक्षक हे निशस्त्र होते. या हल्ल्यातले 5 दहशतवादी जागीच ठार झाले. पण त्याचबरोबर या हल्ल्यात दिल्ली पोलिसांचे 5 कर्मचारी, CRPFची एक महिला सुरक्षा रक्षक, राज्यसभेचे 2 कर्मचारी आणि 1 माळी यांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरु याच्यासह यातील बाकी आरोपी SAR गिलानी, अफशान गुरु आणि शौकत हसेन यांना 15 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर 2 दिवसांनी अटक करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने नंतर गिलानी आणि अफशान यांची निर्दोष मुक्तता केली, पण अफजल गुरुची फाशीची शिक्षा कायम ठेवली. त्याचवेळी शौकत हुसेनची फाशीची शिक्षाही 10 वर्षाच्या तुरुंगवासात कमी करण्यात आली होती. हा हल्ला करणारे 5 दहशतवादी त्यावेळेला जागीच ठार झाले. 9 फेब्रुवारी 2016 मध्ये JNU मध्ये दहशतवादी अफजल गुरु आणि मकबूल भट्ट यांना फाशी दिल्याच्या निषेधार्थ साबरमती ढाब्याजवळ सांस्कृतिक संध्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला JNU मधल्या डाव्या विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या. JNU देशद्रोह प्रकरणात कन्हैया कुमार आणि सय्यद उमर खालिद यांना मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. नंतर त्यांना दिल्ली उच्च न्यायालयातून सशर्त जामीन मिळाला. कन्हैया कुमार आणि उमर खालिद यांच्यासह इतर 7 आरोपी जम्मू काश्मीरमधले होते, ज्यामध्ये मुजीब, मुनीर, उमर गुल, बसरत, रईस रसूल आणि अकीब हुसेन यांचा समावेश होता. 9 फेब्रुवारी रोजी JNU मध्ये दहशतवादी अफजल गुरु आणि मकबूल भट्ट यांच्या समर्थनार्थच नव्हे तर देशाच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली होती. या घटनेतला मुख्य आरोपी कन्हैया कुमार आज हा काँग्रेस पक्षाचा नेता आहे, तर उमर खालिदला 13 सप्टेंबर 2020 रोजी UAP अंतर्गत अटक करण्यात आली होती. उमर खालिदला दिल्ली दंगलीचा कट रचल्याप्रकरणी ही अटक झाली होती. मुरलीधर देवीदास आमटे यांचा आज स्मृतिदिन, ज्यांना बाबा आमटे या नावानं ओळखलं जातं. कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसन आणि सक्षमीकरणातील त्यांच्या कार्यासाठी बाबा आमटे यांची विशेष ओळख आहे. बाबा आमटे यांनी कुष्ठरोगग्रस्तांच्या सेवेसाठी आनंदवनाची स्थापना केली. नर्मदा बचाव आंदोलनासारख्या वादग्रस्त समाजवादी आंदोलनांमध्येही त्यांचा सहभाग होता. त्यांच्या कार्यासाठी त्यांना 1985 मध्ये रॅमन मॅग्सेसे पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आले होते. आज 9 फेब्रुवारीला देशभरात मौनी अमावास्या साजरी केली जाते. असं मानलं जातं की मौनी अमावास्येच्या दिवशी हिंदू धर्मातल्या सर्वात पवित्र नदी असलेल्या गंगेचं पाणी अमृतात बदलतं. या श्रद्धेमुळे मौनी अमावास्या हा दिवस गंगेत पवित्र स्नान करण्यासाठी हिंदू कॅलेंडरमधला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. मौनी अमावास्या माघ महिन्याच्या मध्यात येते, त्यामुळेच तिला माघी अमावास्या असंही म्हणतात. अनेक लोक केवळ मौनी अमावास्येच्याच दिवशी नव्हे तर संपूर्ण माघ महिन्यात गंगेत पवित्र स्नान करण्याची शपथ घेतात. पौष पौर्णिमेला हा दररोज स्नानाचा विधी सुरू होतो आणि माघ पौर्णिमेला तो संपतो. आज ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार 9 फेब्रुवारी असून आज शुक्रवार आहे.